नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गव्हाचे बाजारभाव। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये कांद्याचे बाजारभाव बघितले, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हाला कशा प्रकारे बाजारभाव मिळाला, कशी आवक आणि कोणत्या बाजार समितीमध्ये किती आवक आहे आणि कसा बाजारभाव आहे आपण ते बघणार आहोत। आपण जिल्ह्यानुसार सुद्धा बाजारभाव बघितलेले आहेत आणि आपण तालुक्यांनुसार जशाही कशा बाजार समित्या असतात आपण त्यानुसार आपण बाजारभाव हे बघत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हाचे बाजारभाव बघूया, कोणती बाजार समिती आहे तेही बघूया। तर सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघणार आहोत कोल्हापूर लक्ष्मीपुरी। मित्रांनो, गव्हाचा हंगाम असल्या कारणाने, गव्हाची भरपूर प्रमाणामध्ये काढणी असल्या कारणाने आपण गव्हाचे बाजारभाव हे आपल्याला सगळ्यांसाठी मी घेऊन येत असते चॅनलवरती। तर कोल्हापूर लक्ष्मीपुरी या बाजार समितीमध्ये 284 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2600 रुपये, जास्तीत जास्त भाव 4800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3600 रुपये। सिन्नर हिवरगाव या बाजार समितीमध्ये 44 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2505 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये। त्याचबरोबर राहुरी वांबोरी या बाजार समितीमध्ये 56 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2062 रुपये, जास्तीत जास्त भाव 2317 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2216 रुपये। कारंजा या बाजार समितीमध्ये 8000 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2190 रुपये, जास्तीत जास्त भाव 2250 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2210 रुपये। करमाळा या बाजार समितीमध्ये 113 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2150 रुपये, जास्तीत जास्त भाव 2350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये। पालघर या बाजार समितीमध्ये 110 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 3300 रुपये, जास्तीत जास्त भाव 3300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3300 रुपये। आष्टी म्हणजेच वर्धा या बाजार समितीमध्ये 30 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1800 रुपये। वडवणी या बाजार समितीमध्ये 19 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2451 रुपये, जास्तीत जास्त भाव 2551 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2501 रुपये। लातूर मुरुड या बाजार समितीमध्ये 92 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2201 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये। लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 610 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2097 रुपये, जास्तीत जास्त भाव 2424 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2171 रुपये। शेवगाव या बाजार समितीमध्ये 290 क्विंटल 2189 गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2000 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 2000 रुपये। शेवगाव भोदेगाव या बाजार समितीमध्ये 32 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये। परतूर या बाजार समितीमध्ये 65 क्विंटल 2189 गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 1950 रुपये, जास्तीत जास्त भाव 2333 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2191 रुपये। देवळा या बाजार समितीमध्ये 106 क्विंटल 2189 गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2070 रुपये, जास्तीत जास्त भाव 2360 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2250 रुपये। दुधनी या बाजार समितीमध्ये 133 क्विंटल 2189 गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2215 रुपये, जास्तीत जास्त भाव 2380 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2254 रुपये। पैठण या बाजार समितीमध्ये 127 क्विंटल बनसी या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2630 रुपये, जास्तीत जास्त भाव 2630 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2630 रुपये। मुरुम या बाजार समितीमध्ये 125 क्विंटल बनसी गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2651 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2641 रुपये आणि जास्तीत जास्त भावसुद्धा 2641 रुपयाचा होता। बीड या बाजार समितीमध्ये 356 क्विंटल हायब्रिड गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 1912 रुपये, जास्तीत जास्त भाव 2420 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2226 रुपये। बुलढाणा या बाजार समितीमध्ये 200 क्विंटल हायब्रिड गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 1800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये। अकोला या बाजार समितीमध्ये 1106
क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,725 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,625 रुपये. अमरावती या बाजार समितीमध्ये 2,508 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,275 रुपये. धुळे या बाजार समितीमध्ये 1,201 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,511 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,300 रुपये. सांगली या बाजार समितीमध्ये 1,545 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,900 रुपये, जास्तीत जास्त भाव 4,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,450 रुपये. मालेगाव या बाजार समितीमध्ये 4,435 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 1,201 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,423 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,175 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1,600 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,308 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,231 रुपये. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 387 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 1,800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,836 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,644 रुपये. मुंबई या बाजार समितीमध्ये 11,680 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,900 रुपये, जास्तीत जास्त भाव 5,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,950 रुपये. मूर्तिजापूर या बाजार समितीमध्ये 1,050 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,580 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,290 रुपये. मलकापूर या बाजार समितीमध्ये 3,680 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,105 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,800 रुपये. सटाणा या बाजार समितीमध्ये 2,240 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,512 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,260 रुपये. कोपरगाव या बाजार समितीमध्ये 710 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,160 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,360 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,250 रुपये. देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये 70 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,150 रुपये. धडगाव या बाजार समितीमध्ये 47 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. तासगाव या बाजार समितीमध्ये 34 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 3,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,400 रुपये. गंगापूर या बाजार समितीमध्ये 150 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,405 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,300 रुपये. अहमपूर या बाजार समितीमध्ये 100 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,585 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,742 रुपये. बाभुळगाव या बाजार समितीमध्ये 600 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,001 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,201 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,101 रुपये. काटोल या बाजार समितीमध्ये 200 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,181 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,266 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,200 रुपये. जालना या बाजार समितीमध्ये 4,616 क्विंटल नंबर 3 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,050 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,300 रुपये. माजलगाव या बाजार समितीमध्ये 485 क्विंटल पिवळ्या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,760 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,700 रुपये. उमरखेड या बाजार समितीमध्ये 70 क्विंटल पिवळ्या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,350 रुपये. सोलापूर या बाजार समितीमध्ये 716 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,590 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,795 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,335 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 535 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 4,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 4,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 4,350 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1,000 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 3,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,450
25 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये गव्हाचे बाजारभाव बघितलेले आहेत. आणि जर तुम्हालाही जर अजून कोणत्या पिकांचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.